तुम्ही जर एका पायावरती दुसरा पाय असा ठेवून भरपूर वेळ बसत असाल तर लक्षात घ्या, यामुळे कंबरदुखी होऊ शकते किंवा ज्यांना कंबरदुखी आहे ती बळावू शकते। याचं कारण असं, जेव्हा आपण एक पाय पूर्ण असा आडवा करून बसतो तेव्हा आपलं पेल्विक बोन टर्न होतं। जसं आता माझे दोन्ही खांदे तुम्ही पाहताय, यामधून मी एक खांदा या बाजूला जर वळवला तर मग हा खांदा वरच्या दिशेला आहे, पण हा खांदा त्या दिशेला म्हणजे डावीकडे ड्रॉप झालेला आहे। तसंच हे हाडसुद्धा डावीकडे गेलेलं आहे। तसंच इथे काय होतं, दोन्ही पेल्विक बोन जेव्हा सिमिलर असे असतात तेव्हा हा डावा तसाच राहणार आणि जर तुम्ही उजवा पाय असा घेताय तर उजवा पेल्विक बोन असा फ्लॅट होणार आणि मग फिमर बोन म्हणजे हे मांडीचं हाड आहे ते सुद्धा वाकडं होणार आणि यामुळे आपल्या कमरेची अलाइनमेंट बिघडते आणि म्हणून लोअर बॅक पेन आपल्याला होऊ शकतो। तर अशा वेळेस आपण काय करायचं की दुसरा पाय सुद्धा असा घेण्याची प्रॅक्टिस करायची। म्हणजे अनेकदा काय होतं, जर उजवा पाय तुम्ही असे घेऊन बसताय तर तुम्हाला ती सवय लागते आणि दरवेळेस तुम्ही बसताना उजवाच पाय वरती घेऊन बसता। तर एकतर सवय अशी करायची की दोन्ही पाय खालीच असावेत आणि जर तुम्ही उजवा पाय असा घेताय तर डावा पाय सुद्धा असा घ्यायला सुरुवात करा। तुमचे हे क्वाड्रॅटस लंबोरम मसल्स आहे, तो जर टाईट झालेला असेल तर तो रिलॅक्स होईल आणि मग तुमच्या पाठीची मुवमेंट, कमरेची मुवमेंट ही सहजपणे व्हायला लागेल आणि कमरेचा स्टिफनेस निघून जाईल।